पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळली। या अपघातामध्ये 35 प्रवासी जखमी झालेत। सांगलीतल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी इथे ही घटना घडली। महत्त्वाची बातमी सांगलीमधून येते। पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळली। या अपघातामध्ये 35 प्रवासी जखमी झालेत। सांगलीतल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी इथे ही घटना घडली। पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळल्याची घटना घडली आणि या अपघातामध्ये तब्बल 35 प्रवासी जखमी झाले। सांगलीतल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडीमध्ये ही घटना घडली। महत्त्वाची बातमी सांगलीमधून आहे। पुलाचा कठडा तोडून एक एसटी बस ओढ्यात कोसळल्याची घटना घडली आणि या अपघातामध्ये 35 प्रवासी जखमी झालेत। सांगलीतल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली। एसटी बसचा अपघात झाल्याचं आपण पाहतोय। पुलाचा कठडा तोडून एसटी बस थेट ओढ्यात कोसळली आणि या अपघातामध्ये 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून। सरफराज, अपघात नेमका कसा घडला आणि या सध्या प्रवाशांची तब्येत कशी आहे? प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे। कोल्हापूरच्या शासकीय आणि इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्यावर उपचार सुरू आहेत। खरं तर सातारा जिल्ह्यातल्या दहिवडची ही बस आहे आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाकडे ही बस निघाली होती आणि तांदुळवाडी या ठिकाणी पुणे बंगळुरू महामार्गावर ही गाडी आल्यानंतर चालकाचा गाडीवरील जो ताबा आहे तो सुटला आणि त्यानंतर गाडी कठडा तोडून जे ओढ्याचा जो पूल आहे त्याच्यावरून खाली कोसळली आहे। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाही। धन्यवाद सरफराज या माहितीसाठी। तर पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळली। अपघातात 35 प्रवासी जखमी झालेत। दरम्यान प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे।